धनुराशीच्या जातकांसाठी आठवडा असामान्य ऊर्जेचा, योग्य दिशेचा, दृढ निर्धाराचा आणि सतत अंतर्मनातून शक्ती जागृत करणारा ठरणार आहे. कारण गुरुग्रहाचा अनुकूल प्रवास आपल्याला नव्या संधी देईल, ज्यामुळे आपले प्रयत्न यशाच्या दिशेने वेगाने पुढे जातील. मनात ज्या स्वतंत्र विचाराने ऊर्जा साठून होती ती या आठवड्यात कृतीत उतरू शकेल. त्यामुळे आपली मानसिकता अधिक तेजस्वी होईल. आपल्या मागील काही अडथळ्यांना एकामागून एक बाजूला सारत आपण इच्छित कार्यामध्ये प्रगती साधाल. त्यामुळे कुणाचेही अनावश्यक बोलणे मनावर न घेता जो मार्ग आपण निवडलेला आहे त्यावर ठाम राहण्याची आवश्यकता या आठवड्यात तुम्हाला आहे. कारण पुढील दिवसांमध्ये आपले निर्णय फायद्याचे ठरणार असून आपले व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली ठरेल. आसपासचे लोक आपल्याकडून अधिक अपेक्षा बाळगतील. त्यामुळे संवाद कौशल्याचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचे आहे. आठवड्यातील काही कामे विलंबित होती ती अचानक वेगाने पूर्ण होतील आणि आपण स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. कारण नियती आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवत आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. कामधंद्याच्या बाबतीत हा कालावधी अत्यंत उच्च उद्दिष्ट गाठण्यासाठी उत्तम असणार असून आपण आत्तापर्यंत जे परिश्रम केले आहेत त्याचे फळ म्हणून काही मोठे निर्णय आपल्याला ह्या आठवड्यात घेता येतील. वरिष्ठ व्यक्ती किंवा अनुभवी लोक आपल्याला सहाय्य करतील व त्यांचे मार्गदर्शन या आठवड्यात तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आर्थिक बाबतीत निश्चितता वाढणार असून येणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन नीट केले तर पुढील काळात मोठ्या संधी निर्माण होतील. ह्या आठवड्यामध्ये एखादी जुनी थकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यातून आपण नवीन योजनांसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकाल. कुटुंबात सौख्य वाढेल आणि सौम्य संवादातून गोड वातावरण निर्माण होईल. घरात काही कामे प्रलंबित होती तीही पूर्णत्वाकडे जातील. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे तुम्हाला लाभदायक ठरेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा धनुराशीच्या जातकांना संतुलित आहे. परंतु ताणतणाव जास्त घेऊ नये, कारण मानसिक थकवा वाढू शकतो. त्यामुळे स्वतःला बळ देणे आवश्यक असून विशेषतः सकाळच्या वेळेत थोडा व्यायाम आणि ध्यान केल्यास आतल्या आत सकारात्मकता वाढेल आणि दिवसभरात कार्यक्षमता अधिक राहील. प्रेमसंबंधामध्ये सौम्यता येईल आणि आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला तर नात्यात नवीन ऊर्जा येईल. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा शुभसंकेत देईल आणि एखादी नवीन ओळख दीर्घकालीन बंधनामध्ये बदलू शकते. प्रवासास योग्य काळ असून विशेषतः नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास तुम्हाला भाग्यकारक ठरणार आहे. नवीन संपर्क वाढतील, त्यामुळे काही महिन्यातच तुम्ही मोठी प्रगतिकारक कामे सहज करू शकाल. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल असून अभ्यासातील एकाग्रता वाढवणे व स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या धनुराशीच्या विद्यार्थ्यांना यशाचे संकेत आहेत. गुरुग्रहाचे अनुकूल प्रभाव तुमची बुद्धिमत्ता सक्षम करणारा असून आठवड्यातील मध्यभागी काही असे क्षण येतील की जिथे तुम्हाला अचानक एखाद्या जुन्या आठवणीमुळे भावनिक भार येईल. पण घाबरू नका, कारण हा मनाचा हलका उतार नैसर्गिक आहे. पुन्हा ऊर्जा मिळाल्यानंतर तुम्ही पुन्हा दुप्पट जोमाने काम करून घ्याल. व्यवहारांमध्ये सावधगिरी आवश्यक असून मोठ्या रकमेच्या देणेघेणी करताना दस्तऐवजांची नीट तपासणी करणे आवश्यक आहे. नाहीतर चुकांमुळे तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. आपल्या घरात किंवा कार्यालयात जागेचा फेरबदल केल्यास सकारात्मकता वाढेल आणि व्हायब्रेशन देखील सुधारेल. या आठवड्यात देवपूजा, ध्यान, साधना आणि मंत्रजप यामुळे मनाला स्थैर्य मिळेल आणि आत्मविश्वास नव्याने जागृत होईल. वाणीचे सामर्थ्य वाढेल, त्यामुळे बोलताना सुंदर भाषा वापरा जेणेकरून आपल्या शब्दात प्रभाव वाढेल. लोकांनी अडथळे निर्माण केले होते त्यांच्याकडूनही आपल्याला अपेक्षित प्रतिसाद या आठवड्यात मिळू शकतो, कारण ग्रहमान त्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवणार आहे. त्यामुळे मनातील कटुता कमी होऊन नवीन सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील काही योजनांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विशेषतः जिथे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली आहे त्या ठिकाणी ग्रहयोग तुमच्या बाजूने काम करत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास घाबरू नका. नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास हा आठवडा यशदायी ठरेल. आपल्याला नवीन दिशेचा प्रवाह सुरू करण्यासाठी योग्य वेळ मिळेल आणि मानसिक पातळीवर अंतर्ज्ञान प्रबळ होईल. तुम्हाला आधीच काही गोष्टींची सूचना मिळेल, त्यामुळे मनाला येणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या आणि मित्रमैत्रिणींचे सहकार्य चांगले कसे उपयोगी घेता येईल ह्याकडे विशेष लक्ष द्या. एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगाला उपस्थित राहून त्यातून तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल. जीवनात नवे मार्ग खुले होतील. कधीकधी आठवड्यात अचानक एखादा थकवा निर्माण करणारा दिवस येऊ शकतो, पण काही मिनिटे शांत बसून श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा प्राप्त होईल आणि संपत्तीशी संबंधित लाभ अचानक मिळतील. निर्णय क्षमता वाढेल आणि महत्त्वाची चर्चा करताना तुमचे मुद्दे निर्भीडपणे तुम्ही मांडू शकाल.
लोकांना तुमची काम करण्याची पद्धत आकर्षक वाटेल आणि त्यातूनच तुमचे नाव वाढणार आहे. या काळात वाहन चालवताना मात्र खबरदारी घ्या, कारण घाईघाईत चुका होऊ शकतात. नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर सकारात्मक संकेत आहेत, पण अंतिम निर्णय आठवड्याच्या शेवटी घ्या, कारण तेव्हा गुरूचा प्रभाव सर्वाधिक वाढणारा आहे. जीवनातील काही सुंदर क्षण तुमची वाट पाहत आहेत आणि आपल्या घरात प्रसन्नतेची लहर निर्माण होईल. देवाचे स्मरण ठेवा, कारण ह्या आठवड्यात आध्यात्मिक शक्ती तुमच्या मागे उभी आहे. त्यामुळेच आपण घेतलेले प्रत्येक पाऊल शुभफलदायक ठरेल. मनातील शंका दूर होतील आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने तुम्ही निर्धाराने वाटचाल करू शकाल. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 5 व 9. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 7, 9, 12 व 13. व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी घरातील ईशान्य दिशेला बसून हळदीचा तिळक कपाळावर लावा आणि गाईला पिवळ्या मुगडाईचे दान करा. तसेच ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र रोज 27 वेळेला जप करा. या उपायामुळे धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात विशेष शुभफलदायक घटना घडतील. मानसिक स्थिरता, कामात वेग, प्रवासातील अडथळे दूर होतील आणि नशिबाची दारे उघडणारा फलदायक योग ह्या आठवड्यात निर्माण होईल.